दरम्यान गोरंट्याल दावा करत असलेल्या व्यक्तीचं नाव सलीम कुत्ता नाही तर सलीम कुर्ला असल्याचं आता समोर आलंय। सलीम कुत्ता सध्या येरवडा कारागृहामध्येच आहे आणि सलीम कुर्लाची 1998 मध्ये विरोधी गँगकडून हत्या करण्यात आली होती। सलीम कुत्ता आणि सलीम कुर्ला या दोन नावांमध्ये गोरंट्याल यांचा गोंधळ झाल्याचं आता समोर येत आहे। तर ही दोन्ही दृश्य आपण पाहतो आहोत। एकीकडे आपण पाहतोय की सलीम कुत्ता या ठिकाणी आपल्याला दिसतोय, त्याच्यासोबत सुधाकर बडगुजर जो वाद सुरू आहे ते देखील पाहायला मिळत आहे। तर दुसरीकडे दुसरा फोटो आपण पाहतो आहोत तो आहे सलीम कुर्ला आणि याच संदर्भात गोरंट्याल यांचा गोंधळ झाल्याचं आता समोर आलंय। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर सध्या आपल्यासोबत आहेत। कृष्णा, काय माहिती आहे या संदर्भात? सलीम कुत्ता आणि सलीम कुर्ला ही दोन्ही व्यक्ती वेगळे असल्याचं आता समोर येत आहे। सागर, 1993च्या बॉम्बस्फोट प्रकरणामध्ये दोन वेगवेगळे आरोपी आहेत। एक आहे सलीम कुत्ता तर दुसरा आहे सलीम कुर्ला। मात्र सलीम कुर्लाची हत्या ही 1998 साली झालेली होती आणि त्यानंतर त्याची पत्नी रिजवाना खान हिनं कोर्टामध्ये एक ऍप्लिकेशन केलेलं होतं की त्यांची जप्त केलेली जी मालमत्ता आहे त्यामध्ये जोगेश्वरीच्या बेहरामपाडामध्ये एक फ्लॅट होता, एक स्कूटर होती आणि आणखी काही मुद्देमाल होता, तो कोर्टाने रिलीज करावा आणि तशा पद्धतीचा निर्णय सुद्धा कोर्टाने दिलेला आहे। सगळी मालमत्ता सलीम कुर्लाची पत्नी रिजवाना खान यांना सुद्धा सोपवण्यात आलेली होती। सीबीआय कोर्टाने हा निर्णय घेतलेला होता। मात्र कैलास गोरंट्याल यांनी एक आरोप केला की सलीम कुत्ता यांचा जो काही फोटो किंवा व्हिडिओ सुधाकर बडगुजर यांच्यासोबत आहे त्याची हत्या 1998 साली झालेली होती, त्यामुळे हा नवीन सलीम कुत्ता नितेश राणे यांनी कुठून आणला असा सवाल त्यांनी उपस्थित केलेला होता। मात्र पोलिसांच्या माहितीनुसार किंवा येरवडा कारागृहामध्ये सलीम कुत्ता सध्या आहे त्यानुसार हे दोन वेगवेगळे आरोपी आहेत आणि कैलास गोरंट्याल यांचा त्या दोन्ही नावामध्ये कुठेतरी गोंधळ झाला हे स्पष्ट झालेलं आहे। सध्या सलीम कुत्ता हा येरवडा कारागृहात शिक्षा भोगत असून सलीम कुर्लाची हत्या ही 1998 साली झाली असल्याचं पोलीस रेकॉर्डमध्ये नमूद आहे आणि तशा पद्धतीची माहिती आता समोर आलेली आहे। नक्कीच कृष्णा, त्यामुळे सलीम कुत्ता आणि सलीम कुर्ला ह्या दोन्ही व्यक्ती वेगळ्या असल्याचं आता स्पष्ट होत आहे। धन्यवाद या सविस्तर